अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष 4:30 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत। तर निकाल वाचनादरम्यान निकालातील फक्त ठळक मुद्देच वाचले जाणार आहेत। त्यानंतर दोन्ही गटांना सविस्तर निकालाची प्रत दिली जाईल आणि त्यामुळे कुणाला दिलासा मिळणार आणि कुणाला धक्का बसणार हे आज स्पष्ट होणार आहे। तर विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे। तर 4:30 वाजता निकालाचं वाचन होणार आहे। स्वतः राहुल नार्वेकर या संदर्भातला आता निकाल देणार आहेत। तर आज कुणाला दिलासा मिळतो कुणाला धक्का बसतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि अगदी काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून, जे की विधान भवन परिसरात आहे। याशिवाय गिरीश कांबळे हे देखील आमचे प्रतिनिधी मातोश्री या परिसरात आहेत। सुरुवातीला मी सुनील काळे यांच्याकडे जाते। सुनील, आपण पाहतोय धाकधूक वाढलेली आहे, अवघी काही तास शिल्लक राहिलेले आहे, त्यामुळे कुणाला दिलासा मिळतो आणि कुणाला धक्का बसतो हे बघणं महत्त्वाचं। अगदी काही वेळासाठी थांबवतोय। या क्षणाची मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती बघूयात। साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। अपात्रतेचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागणार आहे। सूत्रांनी मोठी माहिती दिलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण चालवतोय। राहुल नार्वेकर शिंदेंच्या बाजूने निकाल देणार अशी शक्यता आहे सूत्रांकडून। या क्षणाची सर्वात मोठी अपडेट समोर येते। अपात्रतेचा निकाल आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार अशी माहिती मिळते। सुनील काळे यांच्याकडे मी जाते आहे। सुनील, आपण बघितलं या क्षणाची मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागू शकतो तशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते। विधान भवन परिसरातलं वातावरण काय आहे, हालचालींना कसा वेग आलेला आहे, सविस्तर सेजल, निश्चितच, कारण की जो आता निकाल लागणार आहे आणि शिंदे गटाच्या बाजूने म्हणजे विधान भवनामध्ये आता सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे या गटाला जी मान्यता मिळालेली आहे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदेंना दिले, त्याच पार्श्वभूमीवरती तीच मान्यता घेऊन विधानसभा अध्यक्ष अशा पद्धतीचा निकाल देणार आहेत आणि त्यामुळे शिंदे गटाच्या विरोधात ज्या ज्या याचिका होत्या त्या फेटाळून निकाली लावण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे शिंदेंच्या बाजूचे जेवढे आमदार आहेत, जवळपास 40 आमदार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत आणि त्यातल्या त्यात जे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढले होते त्यांच्या विरोधात अपात्रता कारवाई होऊ शकत नाही अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा एक प्रकारे शिंदे गटाला दिलासा मिळू शकेल आणि दुसरीकडे ठाकरे गटाला मात्र या संदर्भातलं मोठं त्यांच्यासमोर आव्हान निर्माण होणार आहे, कारण की आणि त्याच्याच विरोधात सुप्रीम कोर्टात सुद्धा जायची तयारी ठाकरे गट करण्याची शक्यता आहे। कारण की सकाळपासून आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर शिंदेचे सर्व नेते मंत्री आमदार अशीच भूमिका मांडतात की सत्य म्हणजे हेच की निवडणूक आयोगाने जर 17 फेब्रुवारी 2022ला पक्ष चिन्ह आणि शिवसेना पक्ष आमच्याकडे दिला आहे तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आमची जी भूमिका आहे तीच भूमिका अध्यक्ष घेतील आणि त्यामुळे शिंदे गटाला यातून दिलासा मिळेल आणि त्याच्याच पद्धतीच्या निकालाची आता अपेक्षा आहे। सेजल, निश्चितच सुनील, धन्यवाद या अपडेटसाठी। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आहे मातोश्री या परिसरामध्ये, गिरीश कांबळे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। मात्र त्याआधी आपण ही मोठी अपडेट बघतोय। सूत्रांनी साम टीव्हीला ही सर्वात मोठी माहिती दिलेली आहे। राहुल नार्वेकर शिंदेंच्या बाजूने निकाल देणार अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते। साम टीव्हीवरती या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण या संदर्भातली अपडेट सुनील काळे यांच्याकडूनच घेऊयात। सुनील, आपण बघतोय राहुल नार्वेकर शिंदेंच्या बाजूने निकाल देणार असं कुठेतरी सांगितलं